नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत बेसन बर्फी किंवा वडी। तुम्ही ही वडी इथे पाहू शकता। अगदी कोणताही सण असो त्यावेळी आपण बाहेरून मिठाई मागवत असतो, तर अशा वेळी बाहेरून न मागवता आपण ही अशी वडी घरच्या घरीच बनवू शकतो। तर लवकरच आता आपला महाराष्ट्रीय सण रक्षाबंधन येत आहे, तर अशा वेळी मिठाई बाहेरून मागवण्यापेक्षा आपण ही अशी बर्फी घरीच बनवू शकतो। तुम्ही ही बर्फी पहा, किती सुरेख बनली गेलेली आहे। इथे कट करून ही आपण पाहूया। अगदी दाणेदार अशी ही बर्फी बनली गेलेली आहे। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा आणि ही वडीही पहा, किती सुरेख दिसते, दाणेदार दिसते, खायला तर अप्रतिम लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी तूप। इथे मी वितळलेलंच तूप वापरलेलं आहे। आता त्याच वाटीने इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण बेसन तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बेसन तुपामध्ये मिक्स करत असताना बेसनाच्या अजिबात गाठी राहता कामा नये, यासाठी आपल्याला सतत असं परतत राहत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एक अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता सर्व बेसन तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवावी आणि आपल्याला हे बेसन हलकंसं तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता बेसनाचा रंग बदलला गेलेला आहे, याचाच अर्थ परफेक्ट असे इथं बेसन आपलं भाजलं गेलेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपण पाक करायला घेऊया। त्यासाठी ते मी पातेलं घेतलं आहे। पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घेतली, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पाकाला आता उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर 1-2 मिनटं मंद आचेवर आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि 2 मिनटानंतर इथे आपण चेक करूया की पाक परफेक्ट असा बनला गेला आहे का। तर थोडासा पाक चमच्यामध्ये घेऊन गार करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची अशी तार बनली गेली पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा पाक बनवायचा आहे। तर इथे परफेक्ट असा हा पाक आपला तयार आहे। आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पूड घालूया। मी इथे गॅस बंद केलेला आहे। वेलची पूड घातल्यानंतर संपूर्ण पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचे नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। आता पुन्हा इकडे गॅसवरती कढई ठेवली। आता याच्यामध्ये आपण जो पाक बनवलेला आहे तो संपूर्ण पाक या बेसनमध्ये घालून घ्यायचा आहे। पाक घातल्यानंतर आता संपूर्ण बेसन पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता बेसन असं फुलल्यासारखं बनलं जातं आहे। आता आपण हे सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून आपलं हे बेसन आणि जो साखरेचा पाक आहे तो छान असा एकजीव बनला जाईल। जोपर्यंत कावील असं हे बेसन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपली बर्फी अगदी परफेक्ट अशी बनली जाईल। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदीच हे बेसन कावलीला सोडत आहे, याचाच अर्थ हे मिश्रण परफेक्ट असं तयार आहे। दुसरीकडे वडी बनवण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण ह्या प्लेटवरती काढून घेऊया। सर्व मिश्रण प्लेटवरती काढून घेतल्यानंतर थोडंसं असं ह्या चमच्याने असा ही बर्फी सेट करून घ्यायची आहे। जेव्हा गरम असते अशा वेळीच ही बर्फी अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। तर इथे बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे। आता त्याच्यावरती थोडेसे इथे मी बदामाचे बारीक तुकडे करून घेतले, ते ह्याच्यावरती घालून घेते। सर्व बदाम वरती घातल्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा ह्या चमच्याच्या सहाय्याने इथे मी व्यवस्थित अशी ही बर्फी सेट करून घेते। आता थोडीशी बर्फी गार झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। जेव्हा परफेक्ट पूर्ण संपूर्ण ही बर्फी गार होते त्यावेळेला वड्या कट होत नाहीत, अशासाठी इथे हलकंसं गरम हे मिश्रण असतानाच आपण ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत।
ह्या अशा वड्या पाडल्यानंतर संपूर्ण वड्या गार करून घ्यायच्या आहेत आणि गार झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. तर गार झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी अलगद ही वडी निघली जाते. त्याचबरोबर अगदी मऊसूत आणि रवाळ अशी ही बेसन वडी आपली तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.